पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले। पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 11 व 5 मधील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला। गौतम चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय बॅग देण्यात आल्या। बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। यावेळी पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, चाचा सोनवणे, रवी सकट, रंगा वाघमारे, प्रेम रणदिवे, दाजी वाघमारे, सागर देडे, कैलास वाघमारे, समाधान सकट, सुमित चंदनशिवे, प्रथमेश सुरवसे, मॅडी थोरात, बंटी सरवदे, अजय इंगळे, आशिष पात्रे, विनायक क्षीरसागर, अनिस सय्यद, प्रतीक चंदनशिवे, बंटी माने, अंकिता चंदनशिवे, लखन चंदनशिवे, सुशांत मुळूक आदी उपस्थित होते। तसेच शाळा क्रमांक 11च्या शिक्षिका श्रीमती रितपुरे आणि शाळा क्रमांक 5चे शिक्षक किरण शेळके, बाळराज जाधव यांची उपस्थिती होती। आज 11 नंबर शाळेमध्ये 5 नंबर शाळा आणि 11 नंबर शाळा मिळून म्हणजे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला बॅग वाटप करणार आहेत। त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद। आणि म्हणजे ते दरवर्षीच हा उपक्रम राबवतात, त्यामुळे मनापासून धन्यवाद त्यांचा। आणि वारण्याचं युथ फाउंडेशन पांढरे रस्ते आणि आजचे जे सरकार मूर्ती आहे त्यांचा वाढदिवस आहे ते गौतम महाराज चंदनशिवे हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना साहित्य त्यांना शिक्षणासाठी जो प्रोत्साहन मिळतो त्या प्रोत्साहनामुळे ते मला अधिकच शिकण्याचा प्रयत्न करतात आणि अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवल्याबद्दल त्या सगळ्यांचा मी पुन्हा धन्यवाद देतो। आणि एक दिवस अगोदर त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। त्या निमित्तानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ऑफिसच्या समोर रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच घरून जे बेघर लोक आहेत अशा लोकांना अन्नदान असे अनेक उपक्रम जे गरीब गरजू आहेत त्यांच्या माध्यमातून शहरामध्ये कुठल्याही शाळेमध्ये महाराज चंदनशिवेच्या माध्यमातून या ठिकाणी ॲडमिशन, सिव्हिलचे कामं असे अनेक उपक्रम महाराज चंदनशिवे हे मोठ्या सामाजिक बांधिलकीतून राबवतात। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप ठेवण्यात आलेलं आहे। तरी आजच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं महाराज चंदनशिवे यांना मी यांना या ठिकाणी लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त वारणीचा वाघ युथ फाउंडेशनच्या वतीनं शेतकरी विद्यार्थ्यांना दप्तर व खाव वाटप केले। माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील भविष्यामध्ये जे युवकांसाठी काम असेल ते काम प्रबुद्ध भारत करू मंडळ, पीबी ग्रुप व कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना न्याय मिळवून देणं, युवतींना न्याय मिळवून देणं, महिलांना न्याय मिळवून देणं, महापालिकेतले प्रश्न असू द्या किंवा जिल्हा परिषदेतले प्रश्न असू द्या किंवा कॉलेजमधले प्रश्न असू द्या, ॲडमिशनचा विषय असू द्या, कोणत्याही शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना किंवा महिलांना त्रास होत असेल तर कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीबी ग्रुपच्या वतीने आम्ही ते कार्य करत राहू आणि सामाजिक काम हे आमचं कधीही थांबणार नाही आणि थांबवू पण शकणार नाही आणि कोण थांबवणार पण नाही। आम्ही जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, आमच्या हृदयामध्ये जेवढा श्वास आहे आणि अंगामध्ये जे रक्त आहे त्या रक्त आमचं जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही समाजासाठी, युवकांसाठी व सर्व जाती समाजासाठी आम्ही काम करत राहणार। वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी मदत करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। आज पीबी ग्रुपचे प्रमुख व सोलापूर शहराचे युवकांचे हृदय सम्राट गौतम महाराज चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिकेची 11 नंबर शाळा व 5 नंबर शाळा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आला। या संकल्पना वारणीचा वाघ युथ फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला व या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षिका आणि वारणीचा वाघ युथ फाउंडेशन पीबी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते या प्रसंगी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते व तो कार्यक्रम आनंदाने उत्साहाने पार पडला। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला।